वारीला. तर आपण या हेमंतदादा सुतार आणि दिलीपदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे ट्रॉफी आपण देतोय किरण गोवारी याला. त्यानंतर अजितदादा गोवारी यांच्या मार्फत आपण पाहतोय फ्रुट्स देखील आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. एक कलिंगड आणि एक केळी. निश्चितच प्रदीप 4 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. मला असं वाटतं की ही सर्व फ्रुट्स नेली तर एखादं दुकान सुद्धा टाकू शकतो हा खेळाडू फ्रुट्सचं. यस किरण तुझं जास्त वेळ घेत नाहीये. सामन्याला देखील सुरुवात होते. तुला शुभेच्छा असतील फायनल साठी. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आता आपण बघतायत ग्रुप ए आणि ग्रुप बी मधून जे दुसऱ्या क्रमांकावर संघ होते त्या 2 संघादरम्यान हा घमासान असेल. जो संघ जिंकेल एलिमिनेटर म्हणजेच राऊंड प्रमाणे मॅचेस आपण खेळतोय. जो संघ जिंकेल तो सांबरे ब्रदर्स संघाविरुद्ध लढेल. पहिलाच बॉल दिला ठेवून आणि चेंडू गेला हवा घेऊन ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. युथ 6 स्मॅश 6 रन्स. उन्नत ओव्हरची मारला धर्मान परत बांधाची तिकून 6 रन. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. ज्या प्रकारे फाटका खेळला गेलाय हल्लीचा जर उल्लेख केला तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो विश्वनाथ जाधव सगळ्या टच मध्ये त्याला पाहायला मिळतोय. तर सातत्याने 2 दिवसापूर्वी आपण बघितलं एक त्यांचा क्लिप खूप व्हायरल होत आहे. जो क्लिपचा फटका खास करून रायगडमध्ये जाऊन खेळला गेला आणि त्यानंतर त्यांचा जो शो चालू आहे तो खास करून या मैदानामध्ये सुद्धा विश्वनाथ जाधव शो आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो या वेळेला पाहतोय फसला गेलाय आणि पाहू शकतो या घडीला विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाद केलाय. म्हणजेच मोठा मासा इथे गळायला लागलाय. 2 विकेटचं पतन. तर पोशा मी पण सी प्रेम करत जिनुचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. जिनुचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. तलक पाणी डुलं त्यावर कमल फुलं तलक पाणी डुलं त्यावर कमल फुलं. असं नको ना रे सांगू मला तर लाज जशी आहे. माझ्या बचपनचा प्यार यार मी विसरून जाते. पोशा ये आता रंग रंग जोडी आपली डीजे गल. हे स्टेडियम प्रेक्षकांनी फुल हाऊस आणि मनोरंजन करतायत मिकी माऊस. धन्यवाद मिकी माऊस यांचं मनोरंजन करतायत या प्रेक्षकांचं. 2 बॉलमध्ये 6 धाबा आणि महत्त्वपूर्ण सफलता विश्वनाथ जाधव या स्पर्धेमध्ये मोस्ट रन गेटर म्हणून खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. 194 धाबा त्याने या स्पर्धेमध्ये बनवलेत. त्याच्या आता एक षटकरणीची त्याच्या 194 झालं. याआधी 188 धाबा होत्या आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर आणखीन एक खेळाडू आहे तो म्हणजेच महेंद्र कांबडी. 190 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द मिड विकेट एरिया. युथ 6 6 धावा. ने भर पडली. धाव संख्या 12 आणि किरण गोवारी हा नावाचा खेळाडू सुद्धा 165 धावा म्हणून क्रमांक 3 वर प्रस्थान करतोय. जयेश 3 चेंडूंमध्ये 12 धावा. इथे विश्वनाथ जरी बाद झाला तरी सुद्धा इथे बाळाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. जयेंद्र बागे नावाचा खेळाडू जो चांगला खेळ करू शकतोय. हो हो यावेळेला मोठा मोठा फाटका आउट ऑफ द पार्क धमाका मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्र बागे नावाचा ब्रँडेड APL षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. पहा संदीप सर जरी इथे विश्वनाथ जाधव बाद झाला तरी सुद्धा आपण पाहतोय KBM स्पोर्ट्सचा इथे आपण पाहू शकतोय काही फरक पडत नाहीये. कारण की जयेंद्र वाघे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय लाजवाब फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. झेल पकडल्या प्रेक्षकांनी त्याच्याकरता 100 रुपये आलेत. धाव पलकापर धाबा 18. KBM कांती सूर्या बिरसा मुंडा संघ फलंदाजी करतोय. जयेंद्र वाघे इज ऑन फायर. प्रेक्षक हो तुम्ही व्हा जागे कारण मैदानाच्या आत आलाय जयेंद्र वाघे. 6 धावा ओव्हर द रोप 6 रन्स.
काय जबरदस्त प्रहार केलाय, हॅमर केलंय. 5 बॉलमध्ये 24 धावा विशाल सातवी याच्या गोलंदाजी मार्गावर असताना फलंदाजाने कुठलेत. म्हणजेच विश्वनाथ जाधव गेला तरी काही फरक पडत नाही. जयेंद्र वाघे आता फॉर्म मध्ये आलाय. अगोदरच्या पहिल्या 2 मॅच मध्ये 0 या धावसंख्येवर वाद झाला. तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा दुर्दैवीरित्या काही धावा करून वाद झाला आणि आता मॅच खेळत असताना चांगला परफॉर्मन्स देतोय. Yes, sir. 24 धावा 1 गडी बाद. याचं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडला गेला होता अजितदादा गोवार यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा स्पॉन्सर झाले. जयेंद्र वाघ हे मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय, धमाल करतोय आणि आपल्या केबीएम टीमला मी म्हणेन धावसंख्येमध्ये मालामाल करतोय. पुढचा बॉल यावेळेस पाहतोय राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस चांगली सोच होती मात्र एक चांगला चेंडू पाहतोय. विशाल सातवी पाहतोय अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न केला, त्याचा फायदा झाला. मात्र इथे आपण पाहिलं तर सध्या फायद्यामध्ये कोण आहे तर केबीएम स्पोर्ट्स आहे. जरी एक विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू मैदानाच्या मध्ये बाद केला तरी सुद्धा आपण पाहू शकतो की दुसऱ्या बाजूने जयेंद्र बागेने उचललेली जबाबदारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पाहूया आणखीन कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय. धावफलकावर धावा 24 आहेत. विश्वनाथ जाधव यांनी 7 इनिंग मध्ये 63 हायएस्ट स्कोअर बनवला. 194 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. महेंद्र कांबळी यांनी 6 इनिंग मध्ये 59 हा उच्चांक त्याची धावसंख्या आणि 190 धावा बनवल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर किरण गोवारी आहे एसिका स्पोर्ट्स संघाचा, ज्यांनी 7 इनिंग मध्ये 39 हायएस्ट रन्स बनवलंय आणि 165 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थैंक यू डीजे. ओहो ये क्या किया आपने. मिकी माऊस फुल हाऊस आहेत आणि मनोरंजन करतायत. अमर कोळी यांची संपूर्ण टीम. अमर कोळी आपलं लाख लाख धन्यवाद. सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला समजून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून अमर कोळी यांच्याकडे बघितलं जाते. मॅचकडे पुन्हा आम्ही वळतोय. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालंय मिस्टर महेंद्र कांबळे. अँड्रे रसल ऑफ कामन असं नाव त्याला दिलं जातं. प्रवीण पाटील कामन येथील अतिशय चांगले क्रिकेटपटू आहे, ज्यांचा वाढदिवस 2 दिवसापूर्वी साजरा करण्यात आला. आणि प्रवीण पाटील यांचे आवडते खेळाडू म्हणून अँड्रे रसल महेंद्र कांबळे याला तुम्ही मैदानाच्या आत बघतायत. खरोखरच पहिला असा लकी खेळाडू आहे जो KPL मध्ये कॉमन प्रीमियर मध्ये ज्याला 2 अँड्रॉइड मोबाईल मिळाले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक स्मार्ट टीम मिळाला. महेंद्र कांबळे याचा हा बॉल ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. महेंद्र कांबळे यांनी सुद्धा गोलंदाजी खूप सुंदर केली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांमध्ये त्यांनी चमत्कार घडवून आणलाय. एका धावणीची धावपळकाभर धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 25 धावा. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा आपण पाहिल्या तरी सुरुवात इथे खूप चांगली मिळाली. पारितोषिक इथे अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून जाहीर झाले. बाउंड्रीच्या पलीकडे जिथे आपण पाहिलं नितीन गांगडा जिथे बसलेत आणि त्यांनी जर झेल टिपला गेला तर अविनाशजी ठाकरे यांच्याकडून 300 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज दिला जाईल. बेलकडीचे खेळाडू आहेत इथे. नितीन गांगडांसाठी पारितोषिक जाहीर झाले. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या KBM या स्पोर्ट्स या टीमची स्थिती जर पाहिली तर चांगली आहे, कारण की 7 मध्ये 25 धावा. जरी एक गडी गमावला तरी सुद्धा आपण पाहू शकतोय की हे मॅचला निश्चितच 4 षटकामध्ये एका चांगल्या लेवलवर नेऊन ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. खास करून जयेंद्र वाघे जो टच मध्ये आहे या घडीला आपल्या टीमसाठी. यावेळेस अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पहा चेंडू पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. महेंद्र कांबळे जर त्याला उल्लेख केला तर अंडर रसल म्हणून हे नाव खूप चांगलं आवडतंय त्याला. आणि स्विंग अँड मिस आउट कटर चेंडू टाकलाय महेंद्र कांबळे यांनी, जो प्रश्नामध्ये टाकणारा होता फलंदाज जयेंद्र बागे याला. धावफलकावर धावा KBM स्पोर्ट्स संघाच्या आहेत त्या 1 गडी बाद 25 धावा. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगला वळणदार चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय जो प्रश्नामध्ये टाकलं जाते फलंदाज जयेंद्र बागे याला. जो खेळाडू लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार टोकून गेला तो खेळाडू आता 3 डॉट चेंडू खेळतोय. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 25. खूप चांगली गोलंदाजी
त्यावेळेला बॅटची कडा मात्र आपण पाहतो शतरक्षक थोडासा लांब राहिला होता. अंकुश महाळी जो स्लिपला तैनात केला होता. इथे आपण पाहू शकतोय की जयेंद्र वाघेच्या विरोधात आता मात्र सोच समजून गोलंदाजी करतोय महेंद्र कांबळी. अँगल बनवतोय, चेंडूला ऑफस्टंपच्या बाहेर वळवतोय आणि तिथे कुठेतरी आपण पाहू शकतो की थोडासा वीक झोन शोधला गेला जयेंद्र वाघे या खेळाडूचा, असं म्हणायला काही हरकत नाहीये महेंद्र कांबळीच्या माध्यमातून. अगदी बरोबर. आणि पुढची जर APL असेल तर ते APL मध्ये सर्वात महागडा जाईल हा खेळाडू महेंद्र कांबळी. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धाबा दिलेत. धावपळकावर धाबा आहेत त्या 25, 26 धाबा 26. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर ऑन दी अप. 6 धाबा, लांब लचक षटकार. काय चांगली उंची गाठली या षटकाराने. मारला धर्मान परत बांधाची तिकून 6 रन. धावपळीची धावपळकावर धाबा लागला जात आहेत त्या 32 धाबा 32. आता शेअर मार्केट वधारलंय, भाव वाढलाय. असं इथे भाव तर जरूर वाढणार कारण की आकाश या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. लेफ्ट हँड फलंदाज आहे, सातवली टीम साठी खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आकाश गोगलधरे. मात्र पाहूया या गडीला. यावेळेला पाहतोय चांगला ड्राईव्ह होता, मात्र आपण पाहू शकतो ताकद कमी होती या फटक्यामध्ये. थोडासा मिसफिल्ड झालंय, धाव घेण्याचा प्रयत्न होता का नाही, मात्र एकच धाव, एकच्या व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमलंय आणि या जोडीची जर कमाल आपण पाहिली तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. सुरुवात चांगली आहे आणि आतापर्यंत या सुरुवातीला मी म्हणेन की पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या 33 धावा म्हणजेच अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये कशा प्रकारची साजेदारी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाईल, जाऊया डीजे महेंद्र पवार आणि पवार यांचा एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. सर्व समान वागवण्याची रीत आपल्या संस्कृतीत, मान सन्मानाची हाव तुझ्या नवतीच्या रगतात. सर्व समान वागवण्याची रीत आपल्या संस्कृतीत, अमोल ठेवा संस्कृतीचा. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं कडूनचं आणि प्रेक्षकांचं आम्ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत करतोय. सामना तुम्ही बघतायत क्रांती सूर्य बिरसा मुंडा सातिवली विरुद्ध सदानंद स्फूर्ती 9192 या 2 संघादरम्यान. संघ मालक सदानंद स्फूर्ती 9192 संघाचे भावेश बाबर. मोस्ट कॅचेस जर बघितल्या तर विश्वनाथ जाधव यांनी 7 मॅचमध्ये 10 कॅच टिपलेत. उमेश भुरे यांनी 7 मॅचमध्ये 10 कॅच टिपलेत. हे टॉप कॅच टेकर फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तिसरा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्गावर. ललेश नावाचा खेळाडू आलाय. ललेश अतिशय चांगला खेळाडू आहे. साई 11 टोकपाडा संघातून खेळत असतो, गिरीज टोकपाडा. आणि तो हा खेळाडू आहे ललेश. यांनी काल विकेट हॅट्रिक सुद्धा साधली होती, चांगली गोलंदाजी पेश केली होती. काय तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला रोकेल. हॅट्रिक केली नव्हती मात्र चांगलं षटक त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सचिन खलात आमचे ऑफिशियल गुणलेखक, ज्यांनी खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलंय गुणलेखक म्हणून. आता सध्या आमच्यासोबत गुणलेखक म्हणून कार्यरत आहेत विजय भोये. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन खेळायचं होतं. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे जाताना दिसला. बॅकवर्ड शॉर्ट लेग ज्याला म्हटलं जातंय. एका धावपळीची धावसंख्या 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्या तर वाढताना दिसते जयेश. येस, इथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत, मात्र आपण पाहू शकतो की जोपर्यंत जयेंद्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत KBM स्पोर्ट्स पूर्णतः त्याच्यावर निर्भर असेल. कारण की हा खेळाडू आतापर्यंत चांगल्या टचमध्ये पाहायला मिळालाय आणि येणाऱ्या काही चेंडूमध्ये जर जास्त असं स्ट्राईक त्याला मिळाली तर हा जो धावफलक आहे अतिशय मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. त्यावेळेस आपण पाहू शकतो ताकद जरूर टाकली होती या फटक्यामागे. प्रवीण सुतारे ते चेंडूच्या मागे एक धाव जरूर मिळेल. चांगलं शतरक्षण झालंय, चांगली फेकी सुद्धा झाली, चांगला बॅकअप होते आणि चांगलं क्रिकेट या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. इथे जवळजवळ आपण पाहिलं की जयेंद्र या खेळाडूचा प्रयत्न आहे की प्रत्येक बॉलवर अटॅक करायचा आणि त्याच प्रयत्नामध्ये आपल्या टीमचा जो स्कोर बोर्ड आहे तो पुढे घेऊन जायचा आहे. आणि खरी तर KBN संघाचं नशीब की जयेंद्र नावाचा खेळाडू फॉर्ममध्ये आलाय आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 35 धावा. या षटकातील आता पुढचा बॉल असेल. ललेश तिसरा बॉल टाकण्याकरता सज्ज आणि समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आकाश गोगलधरे.
इनटू द गॅप. गॅपमध्ये हा फटका आहे. कव्हर क्षेत्रात छत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. आता धावपळक थोडासा घसरताना दिसतोय. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 36 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर ह्याच रन रेटने गेले तर 57 धावा होतील. आणि यस, जर याच रन रेटने सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण बघितलं. पुढचा बॉल पाहतोय आपण. खेळण्यासाठी सज्ज जयेंद्र. यावेळेला आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर आधीच सफल झाला होता. चेंडूला निश्चित आहे की शॉट बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ललिश असा गोलंदाज आहे तो सहजासहजी मोठे फटके खेळू देत नाही. चेंडूमध्ये बदल करतोय, व्हेरिएशन करतोय, लेग कटर, अप कटर, क्विकर वन अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. आणि त्याच्या समोर मात्र जयेंद्र थोडासा यावेळेला डॉमिनेट होताना पाहायला मिळतोय. आणि अभ्यास करणं कठीण जातं बॅटरला. ललिश याच्या चेंडूचा अभ्यास करणं, कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे फार महत्वाचं आहे. त्या अनुभवाचं ज्ञान मैदानाच्या आतून दाखवावं लागेल. डावकुरी हाताच्या करता लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. हा शॉर्ट बॉल चेंडूला हुक केलाय. चेंडू हा भेद आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळेल. नितेश पैकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली या फलंदाजाने. याचबरोबर 2.5 चेंडूंची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 38 धावा. 38. केबीएन स्पोर्ट्स संघाला अजून धावा बनवाव्या लागतील. ज्या प्रकारे आपण पाहिलं की या घडीला 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा एक तरी उल्लेख केला की इथून जवळ या चेंडूवर एखाद मोठ्या फटक्याची दरकार जरूर लगावली असेल, कारण की इथे आणि तो मोठा फटका यायला सुद्धा हवा. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आणि ज्या प्रकारे डिमांड होती आणि डिमांड पूर्ण केली जाते. जयेंद्र वाघेच्या बॅटमधून येतो आणखीन एक मोठा फटका. 6 धावा आणि या 6 धावेने चांगला आकार मिळतोय. धाव फलकावर तब्बल कंप्लीट होत आहे तर 44 धावा. आणि आतापर्यंत ज्या प्रकारे आपण पाहू शकतो हा चढता आलेख पाहता आपण पाहू शकतोय की कुठेतरी थोडासा विचार विनिमय होताना पाहायला मिळेल. सदान स्मृती 9192 हा टीम, कारण की ज्या प्रकारे जयेंद्र वाघे इथे अटॅक करतोय आणि जयेंद्रला रोखणं थोडंसं कठीण झालंय. इथे पाहतोय आपण. घेऊ एक छोटासा ब्रेक मध्ये जाऊया आणि त्यानंतर या चौथ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. थँक्यू महेंद्रजी पवार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा आणि गडी बाद झालाय तो फक्त 1 गडी बाद. मोस्ट विकेट टेकर टॉप बॉलर्स जर बघितले आपण तर रुपेश मोरे याने 7 इनिंग मध्ये 10 ओव्हर्स टाकलेत, 11 विकेट्स प्राप्त केलेत. दुसऱ्या बाजूला निलेश सांबरे यांनी सांबरे बदर संघाकडून खेळत असताना 7 इनिंग मध्ये 8 ओव्हर टाकलेत, 11 गडी बाद केलेत. ललिश जिंबल्याचा जर उल्लेख केला तर ह्याने 6 इनिंग मध्ये जवळ 7.1 चेंडू फेकले आणि 10 विकेट त्याने आतापर्यंत मिळवलेत. विश्वनाथ जाधव केपीएन स्पोर्ट्स कडून खेळतोय. 6 इनिंग मध्ये 11.1 ओव्हर त्यांनी टाकले आणि 10 विकेट प्राप्त केलेत. पुढील आणखीन चांगले गोलंदाज आहेत संदीप सांबरे, हितेश गणेशकर, प्रकाश आपी ह्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. गोलंदाजी मार्गावर आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय. बॉलर्स नेम प्लीज. अंकुजी बॉलर्स नेम. महेंद्र कोल्हा, महेंद्र कांबडी, महेंद्र कोल्हा हे 2 खेळाडू या संघाला दिलेत. चांगले खेळाडू आहेत. महेंद्र कोल्हा आणि त्याच्याच या चेंडूवर चढवला हल्ला. चेंडू निघाटलाय लांबचा पल्ला आणि या षटकारणीची वाढलाय संघाचा गल्ला. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा 50. अगो आया माई पोटान दुख, अगो आया माई पोटान दुख, अगो आया माई पोटान दुख, अगो आया माई पोटान दुख. थँक्यू डिझे. गाणं वाजलं जसं लगेच आम्ही लक्ष बाबूदादांकडे केंद्रित केलं. थोडेसे खुश झाले, थोडंसं डान्स सुद्धा पाहायला मिळाला. मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण की इथे पहिल्याच चेंडूवर पडलेला हा षटकार धाव फलकावर 50 धावा जरूर कंप्लीट होत आहेत. आणि महेंद्र कांबडी लगेच आला महेंद्रकडे आणि त्यांनी कानमंत्र दिला, कारण की ह्या धावा आहेत कुठेतरी आपल्या टीमसाठी धोकेदायक ठरू शकतात, कारण की विरोधी टीमकडे गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे. मात्र आपण पाहूया उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आतमध्ये साकारली जाईल. पुढचा बॉल
त्यावेळेला पाहतो टॉपॅच झालाय, हवेत चेंडू चावलाय, चेंडूच्या खाली शतरक्षक येत आहेत, नितेश आला होता, रघुनाथ जोगारी आले होते, मात्र जोपर्यंत चेंडूला फीड केलं जाईल तत्पूर्वी मिळतील 2 धावा. इथे आपण पाहू शकतोय की लेफ्ट हँडेड फलंदाजाला जास्त बेनिफिट मिळेल, कारण की या वेळेला आपण पाहू शकतोय जो हवेची साथ आहे ती म्हणजेच लेफ्ट हँडेड खेळाडूसाठी. आणि जेव्हा स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा स्टँड एंड करून गोलंदाजी होते तेव्हा जास्त फायदा ह्या लेफ्ट हँडेड फलंदाजाने उचलला गेला या मैदानावर. आणि या सत्रामध्ये तर तिथे गोलंदाजाला फायदा होतोय. उजव्या हाताने फलंदाजी करताना षटकार जाण्याची शक्यता कमी आहे. धावसंख्या 52. पुन्हा गोलंदाज तयार महेंद्र कोल्हा डावखुरी हाताच्या फलंदाजा करता. हा चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, नो मॅन्स लँड मध्ये कदाचित हा चेंडू पडू शकेल. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू पडतोय, 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावसंख्येत वाढताना धावा लागल्या जात आहेत. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 54. दुसऱ्या विकेट करता भारी भक्कम भागीदारी. 48 धावा दुसऱ्या विकेट करता या दोघांनी मिळून जोडल्यात. आणि गरज होती ती पार्टनरशिपची, ते पार्टनरशिप होताना पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत जवळजवळ पाहिले की अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये पार्टनरशिप वाढणार आहे, यामध्ये शंका नाही. प्रेक्षक वर्ग वाढताना पाहायला मिळतंय. तमाम प्रेक्षकांचं हार्दिक कसं स्वागत करतो IPL मध्ये. यावेळेस सबस्टमच्या बाहेर थोडंसं चांगलं शतरक्षण केलंय मी, बॉडीचा वापर चेंडूला अडवलं गेलं. मात्र तत्पूर्वी पाहतोय आपण की 2 धावा मात्र वाचू शकल्या नाहीयेत आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतंय. 56 धावा, अब तक 56 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 56 धावा आणि अध्यक्ष साहेबांना सर्व काही माप आहे. एक चांगले क्रिकेटर म्हणून मी रघुनाथ जोगारी यांना बघितलंय. मला खास करून त्यांचे ते एका षटकामध्ये डिफेंड केले, त्यांनी 3 धावा, तो मॅच आठवतोय. मॅचकडे पुन्हा वळूया. धावसंख्या 56. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर इन द एअर, इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड गेट 4 रन्स. 4 धाव मिळतायत. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर चौकार, 4 रन्स. Baby Tori, so base, malam kiste, so base. 3.5 चेंडूची समाप्ती झाली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 60 धावा. 60 धावा धावफलकावर. समोर बरेचसे मान्यवर तिथे बसलेत. विनंती करेन व्यासपीठावर सुद्धा जागा आहे, या व्यासपीठावर आपण या. धावफलकावर धावा 60 लागल्यात. शेवटचा बॉल पाहूया आपण. आकाश साडे मात्र सोडून दिला जातोय. वाईट बॉलचा इशारा इथे पाहतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जरूर मिळेल. या घडीला धावफलकामध्ये बदल पाहतोय. 61 धावा. या चेंडूवर पाहूया आपण किती धावा येतात. चौकार येतोय, षटकार येतोय, सिंगल येते, डबल येते, दुहेर येते, डॉट येतोय की विकेट येते. काय घडलं जाईल या चेंडूवर आपण पाहूया. या इनिंग मधला हा पहिला वाईट बॉल होता. धावसंख्या 61. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली भागीदारी, 50 पेक्षा जास्त भागीदारी. या चेंडूवर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार, बिगी. थँक्यू डीजे. महेंद्र कोल्हा आणि त्याने टाकलेल्या चेंडूवर होता फलंदाजाचा डोळा. कारण धावसंख्या साने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 67 धावा. 68 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय. या आव्हानाचा पाठलाग कसा काय केला जाईल, 68 धावा पूर्ण होतील काय, शंका निर्माण झाल्या मनामध्ये. तत्पूर्वी मॅच हाफ समरी बघूया. विश्वनाथ जाधव 2 बॉलमध्ये 6 धावा करून गेला. आकाश गोगलदरे या फलंदाजाने 12 बॉलमध्ये 33 धावांची झंझावती नाबाद खेळी साकारली. आणि त्यानंतर जयेंद्र वाघे या खेळाडूचा खेळ जर पाहिला तर 10 चेंडूमध्ये 27 धावा. एक तुफानी खेळी आपल्याला पाहायला. जरी सुरुवात इथे आपण पाहिली विश्वनाथच्या बॅटमधून झाली, मात्र त्याला पुढे नेण्याचं काम जयेंद्र वाघे आणि त्यानंतर आकाश गोगल या दर्दे या 2 खेळाडूंनी केले. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. बॉलर्स आता बघूया आपण. सदानंद स्मृती संघाधारे विशाल सातवी पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा देऊन मागणा ठरला. 1 गडी मिळाला जरूर. विश्वनाथ जाधव बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच मध्ये कमबॅक करेल. तदनंतर आपण हल्ला चढवताना पाहिलंय प्रत्येक गोलंदाजावर. महेंद्र कांबळे याने 1 षटक फेकलं गेलं. 9 रन्स खर्च केले. मात्र आपण विकेट मात्र मिळाले, मात्र 2 डॉट चेंडू सुद्धा मिळवले. मात्र 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं ललेश जिंबल नावाचा गोलंदाज एका षटकामध्ये 11 धावा देऊन गेला. विकेट जरी मिळाली नाही तरी हे षटक चांगलं पडलंय. मात्र शेवटचं जे षटक कुठेतरी मी म्हणेन की काउंटर अटॅक केला आणि त्या षटकात टार्गेट केलं. खास करून आकाश गोगलदरे याने 1 षटकामध्ये पूर्णतः 20 झाला आणि 23 धावा खर्च केला. विकेट तर एकही मिळाला नाहीये. मात्र KBM ज्या टीमला हवं होतं ती ह्या षटकामध्ये मिळालं. अगदी बरोबर. 67 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि दोघांनी मिळून या ठिकाणी 65 या ठिकाणी
61 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावामध्ये 68 धावांचं लक्ष आहे. या 68 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदलाव करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत भावेश वनगे आणि त्याला साथ देतील प्रदीप लोखंडे. ओव्हर टू यू प्रदीप. यस यस थँक्यू संदीप सर, थँक्यू जयेश. तर 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव पाहतो आपण 67 धावा. 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट आपण पाहतो ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 68 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील. सलामीचे बॅट्समन पाहतो आपण महेंद्र कांबडी आणि कल्पेश परेड हे 2 सलामीचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये पूर्णपणे घातक फलंदाजी केली होती, विध्वंसक रूप धारण केलं होतं. ते म्हणजे महेंद्र कांबडी याने APL 2022 मध्ये आपण पाहतोय 2 अर्धशतक ठोकणारा हा पहिला बॅट्समन आपण पाहतोय महेंद्र कांबडी. त्याच्या नावावरती 2 अर्धशतक आहेत. कालच्या दिवसामध्ये काय लाजवाब बॅटिंग त्याने केली होती. एका षटकामध्ये तब्बल 6 षटकार त्याने टोकले होते. 24 चेंडू आणि 68 धावा या मात्र आता जिंकण्यासाठी करायचे असतील. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. हितेश गणेशकर पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. यानंतर होणारा सामना, या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो 2 हात करेल सांबरे ब्रदर्स या संघासमोर. पहिला चेंडू घेऊन जातोय हितेश गणेशकर, महेंद्र कांबडी त्याच्या समोर. पहिला चेंडू सरळ बॅटने, चेंडू हवेमध्ये आहे. जयेंद्र वाघे चेंडूच्या खाली आणि जयेंद्र वाघे कुठली चुकी करअसं वाटत नाहीये. पहिल्या चेंडूवरती महेंद्र कांबडी बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, एक मोठा मासा इथे जाळ्यामध्ये अडकला गेलाय. बिग ब्लो. महेंद्र कांबडी नावाचा बॅट्समन बादून माघारी परतलाय. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. 2 अर्धशतक त्याच्या नावावरती आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये कुठेतरी खराब कामगिरी दर्शवतोय महेंद्र कांबडी. टॉप 10 बॅट्समन आहे त्याच्यामध्ये महेंद्र कांबडी याचं देखील नाव पाहायला मिळते. वेळेस विशाल सातवी लिडिंग एज चेंडू हवेमध्ये, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. थँक्यू विशाल सातवी गेल्या पावलाने माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून त्याला देखील माघारी परतावं लागतंय. दुसरा बॅट्समन आपण पाहतोय जो शून्यावरती बांधून माघारी परतलाय. हितेश गणेशकर ऑन अ हॅट्रिक पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली गेले. दुसरी हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली जाईल का याच्यावरती आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत घेतलेत. 22 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज. ललेश जिंभल न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक, हॅट्रिक बॉल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मात्र लाईन आणि लेन त्यावेळेस अचूक पाहायला मिळते. हितेश गणेशकर याची चेंडू आलाय डॉट. विकेटचं अकाउंट ओपन केलं गेलंय. धावांचं अकाउंट अद्याप ओपन करायचं आहे ते म्हणजे सदानंद स्मृती 9192 या संघाला. हितेश गणेशकर पुढचा चेंडू घेऊन ललेश ताडी. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर फटका.
विश्वनाथ जाधव चेंडूच्या खाली आणि कुठली चुकी होईल असं वाटत नाहीये. आणखीन एक बॅट्समन डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज बाद. तिकडे तुलनाय कशी प्रेम कणी सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुद्धी सुंदर माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली माझीच निवड चुकली श्रीवल्ली यस भैया. थँक्यू. ललेश जिंबल देखील गेल्या पावलाने माघारी परततोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 3 विकेट्स घेतल्या, तर एकही धाव खर्च केलेली नाहीये हितेश गणेशकर याने. आपण मोस्ट विकेट टेकर गोलंदाजामध्ये हितेश गणेशकर याचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या अगोदर पाहतो आपण गणेश हावरे याच्या नावावरती मेडन ओव्हर चा कारनामा नोंदवला गेलाय आणि त्याच प्रकारे सुरुवात देखील इथे केली ती म्हणजे आपण पाहतोय हितेश गणेशकर याने आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले, 3 विकेट्स घेतलेत. नवीन बॅट्समन पाहतोय आपण प्रवीण सुतार. न्यू बॅट्समन इन होतो मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा चेंडू भरपूर दूरवरून निघून जातोय. पंचांचा इशारा होतो की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धावेने 10 फलकाला आता मात्र सुरुवात झालाय. 1 धावेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत. हे 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आलंय. 20 चेंडू आणि 67 धाव्यांची गरज. त्यावेळेस कोलवाट्याचा चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली जाते. स्वतः गोलंदाज हितेश चेंडूवरती गेलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झालाय. या एका धावेनिशी धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. हितेश गणेशकर याचा जर विचार केला तर 5 मॅच मध्ये आतापर्यंत 13 विकेट्स त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय. यस, आणखीन एक फलंदाज डग आउटच्या आश्रयाला. फलंदाज कल्पेश परेड बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. तर बॅक टू बॅक बॅट्समन बाद होऊन माघारी परत आहेत. शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन नितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय आपण बाबू महाळी. बाबू महाळी बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. 18 चेंडू मध्ये 66 धाव्यांची गरज. 22च्या सरासरीने या 66 धावा आणखीन पूर्ण करायच्या असतील. यावेळेस पाहतोय आपण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी माहीर आहे आपण पाहतोय प्रवीण सुतार. मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव. 22च्या सरासरीने आपण पाहतोय या 65 धावा आणखीन पूर्ण करायच्या आहेत. 17 चेंडूमध्ये नितेश भोईर याला आता मात्र वादळी खेळी करावी लागेल, आतिशी पारी खेळावी लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू नितेश भोईर याला संधी दिली जात नाहीये. आणखीन 1 धाव आपण पाहतोय इथे कंप्लीट केली जात आहे. 16 चेंडू आणि 64 धावा. 10 फलकावरती धावा जर बघितलं तर 4 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात आणि 4 विकेट्स आतापर्यंत डाऊन झालेत. सदन स्मृती 9192 या संघाच्या. आणखीन 1 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रवीण सुतार याचा प्रयत्न असफल. 10 फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय. आतापर्यंत जर बघितलं तर आयाराम गयाराम अशी स्थिती 10 फलकावरती पाहायला मिळाली. 4 बॅट्समन हे बाद होऊन माघारी परततात. 0चा चष्मा करून ते माघारी परतलेत. यावेळेस ऑन साईडला चेंडूला गॅप मध्ये खेळून कडे शतरक्षक डीप मध्ये आकाश. चांगले शतरक्षण. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी समोरच्या संघावरती जास्त फरक पडणार नाहीये, कारण तुम्हाला षटकार आणि चौकारच
देखील मारावे लागतील, कारण रिक्वायर रेट आहे तो पूर्णपणे वाढला गेलाय. 27चा पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती, 4 गडी बाद, 14 चेंडू आणि 63 धावा. यावेळेस जबरदस्त फटका झोन मध्ये होता आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धाव फलक पाहतो आपण. 11 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 57 धावींची गरज. बाबू माळी पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नितेश भोईरसाठी. यावेळेस आपण पाहतोय लेग एष्टी सोडून जाणार हा चेंडू. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते विश्वनाथ जाधव मार्फत. हा चेंडू जर निसटला असता तर कदाचित एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्या असत्या. मात्र चेंडू अडवला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. धाव फलकावरती धावा 12 धावा पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये हितेश आहे, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. मात्र आपण पाहतोय काय शतरक्षण झालंय. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर गेलाय, मात्र हा चेंडू त्याने अडवलाय. आपण पाहतोय स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्याला जेटीसी मार्फत दाखवलं जात आहे. अगदी हवेमध्ये राहून हा चेंडू त्याने अडवलाय. तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 12 चेंडू आणि 54 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र सरासरी जर बघितली तर 27ची सरासरी पाहायला मिळते 2 षटकामध्ये. 27ची सरासरी राखावी लागेल. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तर 2 षटकाचा खेळ झालाय. 14 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव करतोय. आमच्या सोबत जॉईन होत आहेत ज्युनियर प्रशांत आदवडे, भावेश जीवनगा. ओ टू भावेश सर. थँक्यू प्रदीप. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 12 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल. विश्वनाथ जाधव येतोय नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू राईट मोर विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज पेस बघायला मिळाला. एकच धाव मिळेल. आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरक केली ती म्हणजे 15 या आकड्यावर. घडी बाजल ते म्हणजे 4. तर मात्र मोठे फटके येणं फार गरजेचं आहे यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर केला जातो. एक धाव पडून पूर्ण केल्यावर दुसरा प्रयत्न होईल का. आता चांगला थ्रो बघायला मिळतो. डायरेक्ट हिट केली होती आणि गडी बाद करण्यामध्ये यश येत आहे. ते म्हणजे विश्वनाथ जाधवला डायरेक्ट हिट केली. चांगला थ्रो बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. थँक्यू जे नवीन फलंदाज वफी आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः रघुनाथ जोगारी वाहतोय खेळासाठी. यावेळेस मात्र स्टेट डावच्या माध्यमातून चेंडूला खेळला जाते. चेंडू पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होईल तोपर्यंत इथे मात्र 1 धाव अर्जित केले जाते. तर 3 षटकार मारा आणि अजित गोवारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ते म्हणजे फक्त रघुनाथ जोगारे यांच्यासाठी. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज पेस बघायला मिळालं विश्वनाथ जाधव याचा. सगळी गोलंदाजी करत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता बाळाकडनं, मात्र डायरेक्ट हिट होत नाही आहे. विश्वनाथ सारखा प्रयत्न केला होता. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरक केली ती म्हणजे 16 या आकड्यावर. गडी बाद झाले. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. यावेळेला मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू मानावा लागेल विश्वनाथाचा. चांगली गोलंदाजी होत असताना आता मात्र 7 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. रिक्वायरमेंट बघायचं झालं तर मात्र 42
वर जाऊन पोहोचतोय. यावेळेला मात्र स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. जोरदार अपील केली होती पंचांनी यष्टीरक्षकाने. अपील पंचांवर मात्र प्रेशर इथे टाकलं जात आहे यष्टीरक्षकामार्फत. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते म्हणजे 19 धावा, गडी बाजायला ते म्हणजे 5. तर मात्र 6 चेंडू आणि 49 धावांची गरज जिंकण्यासाठी. तर मात्र ज्या प्रकारे सुरुवात व्हायला पाहिजे होती सदन स्मृती 9192ची मात्र ती झाली नाही आहे. नक्कीच मोठे पटकं येणं फार गरजेचं होतं. तर नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ हरेल त्याला मात्र 4था क्रमांक असेल याकडे लक्ष द्या. दोन्ही संघांना आम्ही इथे मात्र नोंद करतोय. जो या सामन्यामध्ये हरेल तो संघ मात्र नंबर 4वर त्यांना राहावं लागेल. ह्यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र एक धाव अर्जित केली जाते. एक या धावण्याची धावसंख्या पुढे फरकते म्हणजे 20 या आकड्यावर. तर रघुनाथ चौकारी मार्फत एक धाव इथे बघायला मिळते. आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा नक्कीच आम्ही उल्लेख करू. विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडनं 50,000 रुपये पारितोषिक. प्रथम पारितोषिक आपल्याला बघायला मिळालं. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर केला. स्विचचा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, सक्सेस होत नाही आहेत. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. त्याच्यानंतर FH एंटरप्राइजेस यांच्याकडनं 30,000 रुपये रोख रक्कम. त्याचप्रमाणे विनोद गवळी यांच्याकडनं 15,000. आकाश राठोड यांच्याकडनं 5,000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र शेट डाऊच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे. चेंडू पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे मात्र चांगला थ्रो बघायला मिळतोय. एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 21 या आकड्यावर. आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक राहिले. 3 चेंडू आणि 47 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर अनिकेत माली. यावेळेस मात्र चेंडूला केलं जातं या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. रघुनाथ जोगरे याच्या बॅटमधनं येतात 4 धावा. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट ऑर्ध विकेट. यावेळेस मात्र जोदामानचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतो. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील. आणि अशा प्रकारे विजयी संपादन केले जात आहे KBM स्पोर्ट सातवली संघामार्फत. तर मी विनंती करतोय सांबरे ब्रदर्स संघाचा कर्णधार तसेच KBM स्पोर्ट सातवली संघाचा कर्णधार या लगेचच नाणेफेक करण्यासाठी. याच्यानंतरचा होणार सामना KBM स्पोर्ट वर्सेस आपण बघतोय या लगेचच जेणेकरून उशीर होणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या दोन्ही संघ.